कथेचं नाव आहे वळीव. कथेचे लेखक आहेत शंकर पाटील. उन्हाची खाई उसळली होती. वारा अजिबात थांबला होता. आकाश ढगाळून येऊन सारखं गदमदत होतं. बसल्या जागी अंग घामानं भिजत होतं. सावलीला म्हणून खोपीत बसलं तरी बाहेरच्या झळा आत येत होत्या. उष्माच भयंकर वाढला होता. खोपीत निवांत पडलेल्या तात्या देसायाला अशा या उन्हानं गदमदत होतं. एखाद्या भट्टीगत अंग आतल्या आत शिजत होतं. पडल्या जागी चैन पडेना तसा तात्या उठून बसला. अंगातली पैरण काढून त्यानं घाम पुसला आणि उघड्या अंगावर वारा घेत तो बसून राहिला. लुकलुक हलणाऱ्या मानेनं पाठीची कमान करून तो दोन्ही पायावर बसून वारा घेत राहिला. पण कायली काय कमी होत नव्हती. सारी भूमीच खेंडागत धगधगत होती. गार सावलीला बसूनही अंग शिजत होतं. एक तऱ्हेचा विचित्रच उकाडा होता. वाराच बंद झाला होता. पेवात कोंडलेल्या धान्यागत माणसांची अवस्था झाली होती. पैरण हातात घेऊन तात्या एकसारखा हात हलवत होता. थरथरत्या हाताने वारा घेऊन घेऊन तात्यांचे हात भरून आले. हात दमले आणि काही इलाज चालेना झाला. तसा तात्या आपल्या हाताचे दोन्ही पंजे भुईला रेटून गुमान बसून राहिला. बाहेर उन्हाकडे डोळे उघडून बघवत नव्हतं. बुबळं बाहेर पडत होती. तात्या आपली मान गुडघ्यात घालून पायाच्या तळव्याकडे बघत बसून राहिला. बसल्या बसल्या अंग घामानं चिकचिकून गेलं. तसा तात्यानं पैरणीचा पिळा केला आणि अंगाला तिडा देऊन तो पाठ घासू लागला. अंग कितीही पुसलं तरी घाम काही हटत नव्हता. मारुतीगत अंग सारखं पाजरत होतं. कुठंतरी एखाद्या डोहात जाऊन उडी घ्यावीशी वाटू लागली. कायलीच सहन होईनाशी झाली. बसल्या जागेसनच हात लांब करून तात्यानं गेळ्यातलं पाणी मडक्यात घेतलं आणि गटागटा पाणी पिऊन झाल्यावर बसल्या जागी तो धापा टाकू लागला. लुकलुक हलणारी मान सावरत आणि पिंपरीच्या पानागत थरथरणाऱ्या पंजाची बोटं आधारासाठी जमिनीला टेकून तो बसून राहिला. ऊन खाली होण्याची तो वाट बघू लागला. अशा या उन्हाच्या करात एक गडी डगर चढून वर आला आणि तात्या बसला होता त्या खोपीकडं येऊ लागला. उन्हानं टाळकं तडकू नये म्हणून त्यानं 4 पदरी धोतराचा एक फडाणा डोईवर पांघरला होता. त्याच्या चालीबरोबर तो लपाक लपाक हलत होता. त्या आवाजानं तात्यानं खाली घातलेली मान वर उचलून विचारलं, "कोण हाय र?" जवळच बुड टेकून त्यांनी सांगितलं, "म्या माळ्याचा सखुबा हायजी. ऊन लई तावाय लागलंय." "ऊन लई तावाय लागलंय तात्या." असं म्हणून तो पाय पसरून सपय बसला आणि धोतरानं घाम पुसत म्हणाला, "थोडं पाणी बिनी तर काय हाय का?" "तो हाय बघ गेळ्यात." "कुठं गेलतास इकडं अशा रखरखीत उन्हात?" आधी 2 मडकी गार पाणी पिऊन तोंड पुसत सखुबा म्हणाला, "गेलतो कबनूरला." "आधी मधीच तिकडं का?" "सकाळी म्हार आला होता." तात्या दचकून म्हणाला, "का र? कोण गेलं?" "सासरा गेला की तात्या." "ते कशानं र? काय पडला होता होय?" "दुखणं नाही फिकणं नाही काही नाही बघा. अकस्मात बिचाराला मरण आलं." विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला तात्या सावकाश अंगाभोवती वळून बसला आणि सखुबाच्या तोंडाकडं बघत म्हणाला, "असा अवचित कसा गेला गा?" "आता कसा गेला? आता कसा?" असं एकदा स्वतःशीच म्हणून सखुबा सांगू लागला. सासू भाकरी घेऊन रानात गेली. सासरा भाकरी खायला म्हणून हिरीत जाऊन हातपाय धुवून आला. पायऱ्या चढून खोपीपतूर कसाबसा आला ते भुईला कलांडला. कलांडला ते गपगारच झाला. सासू अजून भाकरीचं गटळं सोडत होती. तवरच सारा खेळ आटपला. असं का म्हणून सासू जवळ जाऊन बघती तर काय बोलणं नाही चालणं नाही.
सगळं जिथल्या तिथं थंड. काय कळलंच नाही. मला अमुक होतंय असं सांगायला त्यानं तोंडच उघडलं नाही. काळच आला अवचित, त्याला त्यो तरी काय करणार. काय बघा की मराण. थंड बसलेल्या तात्याच्या मनात चलबिचल सुरू झाली. भांबावल्या मनानं तात्या दोन्ही हात हलवून म्हणाला, सखूबा खुळ्या, हे काय खरं नवं बघ. माणसाचा भरोसाच राहिला नाही. माणूस आता हाय तर मागणं नाही, अशीच गत झाली या. काय ऐकायचं आणि काय. असं म्हणून तात्या मुकाट्यानं बसून राहिला. आपली लुकलुक हलणारी मान गुडघ्यात घालून खालच्या भुईकडं नजर लावून बसला. तात्या थंड बसून राहिला तरी तळ ढवळला होता. भांड्यात पाणी घेऊन त्यात नळीनं फुकावं तसं उमाळ वर येत होते. तात्या मुका होऊन बसून राहिला. तसा सखूबा धोत्राचा फडाना पुन्हा डोक्यावर घेऊन म्हणाला, बरं उठतो आता. काय ढगबी जमल्यात, वाऱ्याच्या आधी घर गाठतो. न बोलताच तात्यानं मान हलवली आणि लपाक लपाक असा डोईवरच्या फडाण्याचा आवाज करीत सखूबा डगर उतरून गावाच्या वाटेला लागला. सखूबा लांब जाऊन दिसेनासा झाला आणि एकाएकी वाऱ्याची झुळूक अंगावर आली. आडवं तिडवं पळत सुटलेलं वारं खोपीत शिरून अंगाभोवती फिरू लागलं. खोपीचा कूड वाजू लागला. खोप गदागदा हलू लागली. डोईवरचं छप्पर अंतराळी झालं. छप्पर उडून जाते का काय म्हणत तात्यानं वर बघितलं तर पखाडात खोवलेली कुऱ्हाड निसटायच्या बेताला आली होती. ती काढायला म्हणून तात्या गडबडीनं उठून उभा राहिला तर वारं काय सुचू देईना. शिडात वारं घुसावं तसा पंजाचा सोगा तात्याच्या दोन्ही तंगड्यामधनं मागं पळू लागला. पुढं पाऊल टाकता येईना झालं. वारं वाट अडवून उभं राहिलं. वर हात करून पखाडातली कुऱ्हाड काढायला जमेना झाली. नीट दिसेनासही झालं. बाहेरची माती डोळ्यात शिरू लागली. अंग भेलकांडू लागलं. एका हातानं कुडाचा आधार घेऊन तात्यानं ती कुऱ्हाड कशी तरी काढून घेतली आणि उडणारी माती डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळे झाकून तो बसून राहिला. वेताळागत सुटलेलं वारं कानात घुमू लागलं. डोळे उघडायचीही सोय राहिली नाही. चक्री वारं अंगाभोवती घुमत घुमत निघून गेलं आणि ढगांची झुमरं हलू लागली. पांढरे ढग काळे होऊ लागले. लहान लहान ढगाचे तुकडे एकमेकात मिसळून आकाश भरून आलं. ऊन दिसेनासं होऊन होरपळणारी रानं सावलीखाली झाकून गेली आणि एकाएकी गडगडाट सुरू झाला. खाली मान घालून बसलेल्या तात्या गुडघ्यावर हाताचा रेटा देऊन उभा राहिला. पडदा आलेल्या डोळ्यांनी वर आकाशाकडे बघू लागला. धुकं पडावं तसं सारं अंधारून आलं होतं. ढग गर्जना करीत होते. मावळतीकडून लाल धुळीचे लोट चाल करून येत होते. गावच्या गावं अगीत भस्मसात झाल्यागत लाल धूळ गगनाला जाऊन भिडली होती. सैरावैरा धावणारं हे वाऱ्याचं घोडदळ वेगानं जवळ येत होतं. बघता बघता वीज चमकू लागली आणि पाण्याने भरलेले काळे ढग जवळ येऊ लागले. तात्यानं पाठ फिरवली. रानात कामं चालली होती. तिकडे हात वर करून हाळी दिली. गार वाऱ्याच्या झुळका अंगावर येऊ लागल्या तशी तात्यानं खोपीत येऊन मगाशी काढून ठेवलेली पैरण अंगात घातली. घोंगड्यावर पडलेला रुमाल डोक्याला बांधला. कान गच्च झाकून घेतले आणि पैरणीच्या गुंड्या लावून तात्या पोराची आणि गडी माणसाची वाट बघू लागला. जोराचा वारा सुटून गार झुळका अंगावर झोंबू लागल्या. पालापाचोळा उडू लागला. हा हा म्हणता वादळी वारं वाजत आलं आणि समोर धाबेवर उभं असलेलं चिंचेचं जुनं झाड एकसारखं करकरू लागलं. झाडावर असलेल्या वाघाट्याचा वेल वाऱ्यानं झेप घेऊ लागला. पिकलेली वाघाट्याची फळं देठ तोडून खाली पडू लागली. समोर दिसणारं गाव धुळीनं वेडगटून गेलं. तात्या गावाकडे टक लावून बघत राहिला.
पण वादळात सापडलेली घरं दिसेनाशी झाली. वाऱ्यानं गावदरीची झाडं झोकांड्या खाऊ लागली. घिरटा घालणारे पक्षी हेलकावे खाऊ लागले आणि पावसाचे टप्पोरे थेंब अंतरावर पडू लागले. तात्याला एकाएकी हल्लक वाटू लागलं. पाऊस पडून जमिनीला वापसा यावा तशी मनाची स्थिती झाली. न पेरलेलंही उगवून यावं तसे नको ते विचार मनात येऊ लागले. कानात चिंचेचं झाड करकरू लागलं. खोपीत एकटाच बसलेला तात्या हवालदिल होऊन सोबतीची वाट पाहू लागला. रानातली गडी माणसं धावत कोपीत आली. पोराला बघून तात्याला जरा आधार वाटला. तोंडावर पडलेले पावसाचे शिंतोडे पुशीत शिवराम खोपीच्या तोंडाला उभा होता. तात्या त्याच्या तोंडाकडे टक लावून बघायला लागला. एवढ्यात वीज चमकून लख्खकन प्रकाश शिवरामच्या तोंडावर पडला. शिवराम, बाळा तेवढं आयदान तर टाक र अंगणात. तुम्ही कशाला निघालाय बाहेर? पायाळू माणसानं इजा कडाडताना बाहेर कशाला पडावं? तात्यानं थरथरत्या हातानं जवळ पडलेली कुऱ्हाड उचलून बाहेर अंगणात टाकली आणि तोंडालाच उभ्या असलेल्या आपल्या पोराकडं बघून तात्या म्हणाला, गावाकडं दैना उडाली जणू शिवराम. बराच मुलखा वेगळा सुटलाय. वाराच मुलखा वेगळा सुटलाय. शिवराम समोर वादळात सापडलेल्या गावाकडं बघत म्हणाला, आरारारा, काय वारं म्हणायचं का काय हे? सगळेच थक्क होऊन समोर बघत राहिले. वादळानं हैदोस उडवला होता. गावदरीच्या बडमी कळंडत होत्या. कलंडलेल्या बडमीतून पेंड्या बाहेर पडत होत्या. बांधाबांधानं पळत होत्या. पालापाचोळा घारीगत वर जात होता. डेरेदार झाडं वाऱ्यानं ओनवी होऊन भुईला नाक घासत होती. झालं की वय आता. नाक भुईला घासाय लागलं. कवाबी पुटकून जायचं आता. तुला काय होती मारायला धाड? असं हसण्यावारी नेऊ नका. लांब काशी रामेश्वर राहू द्या, पण शिंगणापूरचा महादेव आणि गोकर्ण तर तेवढं करू. जीवमान हाय तवर तेवढं सोमवार उजवून टाकू. आता का पुढं ढकलायचं? विजा जास्तच लखलखू लागल्या. तसे तोंडाला उभे राहिलेले गडी मागं सरून खाली बसले. बसल्या जागेसनं जीव मुठीत धरून बाहेर बघू लागले. एवढ्यात डोळे दिपवून टाकणारा लख्खकण प्रकाश पडला. जमीन हादरून गेली आणि कडाड असा विलक्षण विजेचा कडकडाट साऱ्या आसमंतात दुमदुमून गेला. कान बधीर होऊन गेले. साऱ्या अंगाला हिसका बसल्यासारखा झाला. कुठंतरी ईज पडली गड्या, असं म्हणून घाबऱ्या डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या हाताची करंगळी चापचून बघितली. बोटात अंगठी नाही हे बघून त्याला हबकाच बसला. बसल्या जागी तो भुई चापचू लागला. जवळ बसलेला शिवराम म्हणाला, काय बघायला लागलाय? करंगळी चाचपून तात्या म्हणाला, बोटातली अंगठी पडली जणू र. अंगठी नाहीशी झाली हे कळताच सगळे गडी कावरे-बावरे झाले. घाबरे होऊन बघू लागले. बसलेली जागा हातानं चाचपून एकानं विचारलं, किती तोळ्याची होती? शिवराम हसून म्हणाला, किती तोळ्याची कुठली, तांब्याची होती. सगळेच हसायला लागले. तसा तात्याही कसनुसा हसून म्हणाला, पायाळू म्हणून शान म्हातारीनं मुद्दाम घालाय लावली हातात. आता ईज कडाडताना तिची आठवण झाली. कुठं सकाळी इसरली का आणि कुठं पडली काय कळना. दुसऱ्या एकानं विचारलं, पायाळू माणसाला इजचं भ्या असतंय व्हय? तात्या काही बोलायला तोंड उघडणार एवढ्यात समोर वीज नागागत सळसळली. काळ्या पाटीवर पेन्सिलीनं रेघ ओढावी तशी वीज समोर लखलखून गेली आणि वारा पुन्हा एकदा जोरानं वाहू लागला. पाऊस वाजत आला आणि मातीचा खरपूस वास दरवळून गेला. चिंचेचं झाड अंगात नालसाब आल्यागत करू लागलं. खोपीत शिरलेल्या वाऱ्यानं छप्पर उचललं जाऊ लागलं. ढग मोठ्याने गडगडू लागले.
कुडासगट खोप उडून जायची भीती वाटू लागली. अंगाचं मुटकुळं करून बसलेल्या तात्या पोराला म्हणाला, म्हातारी एकटीच घरात काय करत असल, कुणाला दक्कल. जोरानं सुटलेल्या वाऱ्यानं चिंच होलपटली जाऊ लागली. झाडावरच्या वाघोट्यांचा वेल झेप घेऊन बाहेर आला. वाऱ्यानं उचकटून निघालेला हा वेल टोपीतली जर निघावी तसा दिसू लागला. चेंडू फेकल्यागत वाघोटे अंगावर येऊन पडू लागले. चिंचेनं तर खाली अंथरूणच पसरलं. पाऊस आडवा तिडवा झोडू लागला. पायाखाली पाणी येऊ लागलं. पावसाबरोबर गाराही पडू लागल्या. अंगणात वाळवण पसरावं तसा गारांचा सडा दिसू लागला. शिवराम आणि गडी माणसं गारा वेचू लागली. वाऱ्याचा जोर कमी होऊन पाऊस झोडपू लागला. वारं शिरून अंतराळी झालेली खोप हालायची थांबली. कुडातनं आडवा घुसणारा पाऊस नीट धार धरून पडू लागला. समोर साचलेल्या पाण्यात थेंब नाचू लागले. हातातल्या गारा विरघळून गेल्या. जो तो थंडीनं कुडकुडून गेला. दोन्ही पाय पोटात घेऊन आणि हनुवटी गुडघ्यावर टेकून आकडून बसलेला शिवराम चंची काढून बोलू लागला, कडवाळातली कंस किती खुडली र मारुत्या. कोपऱ्यातल्या हाऱ्याकडं बोट दाखवून मारत्या म्हणाला, जरा कमी निम्मा हारा भरलाय की. बास एवढीच. तिसऱ्या पारी तर कडवाळात शिरलो होतो. तवर ह्या पावसानं घोटाळा केला नव. लेका, पाऊस आला हे काय वंगाळ झालं होय. दुसरा एक जण लांबणं म्हणाला, छे छे, वळीव पाहिजेच होता ह्या टिपणाला. सुपारी बारीक कात्रीत शिवरामनं विचारलं, आता नांगरटीचं काम 16 आणत जमलं का नाही. वीज कडाडायची थांबली. वाराही घोंगावायचा थांबला. शिवराम निरनिराळ्या कामाची चौकशी करू लागला. बोलणं सुरू झालं आणि लांब बसलेल्या यदुनाना जवळ येत म्हणाला, तात्या, तुम्ही कायच बोलणा झालाय. जीवाला बरं हाय नव. मगापासून खिन्न मनानं एकटाच विचार करीत बसलेला तात्या एकवार खाकरून म्हणाला, सखूमाळी. त्याचं काय झालं. त्याचा सासरा गेला की. अकस्मातच गेला म्हण. त्यो कसा गेला, त्याला काय झालं. सगळेच कान देऊन ऐकू लागले. घोंगडं अंगावर घेऊन नीट सावरून बसत तात्यानं ऐकलेली हकीकत सांगून टाकली. सगळेच अबोल झाले. आपापल्या मनाशी विचार करीत बसले आणि यदुनाना खाकरून म्हणाला, परवा आपल्या कुंभाराची म्हातारी तशीच गेली नाही, चालता बोलताच गेली की हो. तात्या चवड्यावर बसून म्हणाला, कोण, रामू कुंभाराची म्हातारी होय. तर हो, अजून ऊस फोडून खात होती आणि तिला कसं मरण आलं बघा की. चांगली हिंडती फिरती बाई. जुन्या काळातली आठवण येऊन तात्या म्हणाला, आगा, आमचा पहिला मुलगा झाला मला तवा तिचं लगीन झालं बघ. काहीतरी आम्हापरास 10-15 वर्षाची धाकटी असल बघ ती. तिचं पहिलं बाळांपण म्हातारीनंच केलंय की आमच्या. पाऊस थांबून ढग विरळ होऊ लागले. हवा स्वच्छ पडली. जिकडे तिकडे गारेगार होऊन गेलं. रानातल्या भेगोळ्या मुजून पाणी वर खेळू लागलं. वाऱ्यानं वेडगळलेलं गाव आता डोळ्यांना दिसू लागलं. बोलणं मध्ये सोडून तात्या बेतानं उठून उभा राहिला. त्यानं घोंगड्याची खोळ डोक्यावर घेतली आणि कानाला लागणारी काठी हातात घेऊन तो न बोलताच उठून चालू लागला. तात्या हातात काठी घेऊन बाहेर पडला तसा शिवराम म्हणाला, कुठं निघाला. जातो की घराकडं. काय खूळ लागलंय का. पांदीला किती पाणी आलं असेल आणि कसं जाणार. पांदीला पाणी असलं तर उपाध्याच्या रानातनं आडवा जाईन तसा. आणि चिखलातनं पाय निघल का बरं. निघतोय आपणच. असं म्हणून तात्या कुणाचंच न ऐकता पुढं येऊ लागला. वाटेत पडलेली कुऱ्हाड बघून तो उभा राहिला आणि शिवरामला म्हणाला, शिवराम, गड्या, आपल्या परसातलं लिंबाचं झाड तेवढं तोडायचं बघ. ते कशाला. हाय ती सावली नाहीशी करायची व्हय. उन्हात जनावरं बिनावरं बांधायला येतं. तसं नवं. लिंब इजला धार्जिना असतो. ही मुद्दाम कलागत ठेवायची कशाला. ते उद्याच्या उद्या तोडायचं बघ. सांच्याला जुळणी करून ठेव. असं म्हणून तात्या डगर उतरून खाली जाऊ लागला.
पावसाचं पाणी अजून डगरीवरनं खाली पळत होतं. तात्या बेतानं डगर उतरू लागला. काठीनं आधी अंदाज घेऊन मग पाऊल उचलू लागला. एवढ्यात त्याचा एक पुतण्या धापा टाकत गावाकडनं पळत येताना दिसला. पांदीनं येताना त्याचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलानं भरले होते. राड लागून धोतर घाण होऊ नये म्हणून त्यानं मांडीपर्यंत वर खोचून घेतलं होतं. त्याला जवळ येताना बघून तात्या डगरीवरच उभा राहिला. हातापायातनं वारं गेलेल्या त्याच्या पायाला खालच्या पाण्याची ओढ लागू लागली. पायाखालचं पळणारं पाणी तात्याला हलवू लागलं. धापा टाकत आलेला पुतण्या जवळ आला आणि तात्यानं एक औंढा गिळून कसंबसं विचारलं, "का र, पळत का आलास?" "पळू नको तर काय करू?" तात्या त्या डगरीवरच मटकण खाली बसत म्हणाला, "काय झालं र? हुतय काय? काकी दम खाऊ दिन्या झाल्यागत नव्ह? जा बघून ये जा. मला सांगाय लवकर ये." म्हणून शान नुसता घायटा उडीवलाय मगाच धरणं. पावसातनं पिटाळायला लागल्यात. आता मग काय करायचं सांगा. तसं म्हणून त्यांनी हाताची मूठ पुढं केली आणि तो बजावून म्हणाला, "बरं, मी जातो गडबडीनं माघारी सांगायला. पर ही अंगठीदारा बघू, अगदी आठवणीनं घालायला सांगितलंय." हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या अंगठीकडं तात्या महू घातल्यागत बघतच बसला.